आम्ही जेव्हा लहान होतो ना, तर दिवाळी म्हटलं की आता आईमागे इतके मुलं, 6 मुली, 2 मुलं आणि आम्हाला सांभाळणारं कोणी नाही. बिचारी आई काय काय करेल ना. ती विड्या पण बांधायची, एवढ्या मुलांना सांभाळायचं, मळ्यात काम असेल तेव्हा मळ्यात जायचं. आईला तसं मळ्यात जायला खरं तर आवडत नव्हतं, परंतु माणसांमागे जावं लागायचं. दिवाळीचं फराळ म्हटलं की आचारी घरी बोलवण्यात यायचा आणि आईकडे ना ते ॲल्युमिनियमचे खूप मोठे मोठे डबे आजच्याही तारखेमध्ये आहे, तेवढे डबे भरून भरून शेव आणि बुंदी त्या आचार्याकडनं करून घेतली जायची. वडिलांना वाटायचं माझे पाटीभर लेकरं आहे बुवा आणि मग ते खातील, तर मग बुंदी आणि शेव नंतर नंतर आम्हाला सगळ्यांना म्हणताना अक्षरशः त्या बुंदीची नाकात बसली होती. बुंदी नको वाटायची, परंतु वडील खूप प्रेमाने खूप आवडीने आचारी घरी बोलवून दर दिवाळीला ती बुंदी आणि शेव करायचे. आता गावाकडे कशी पद्धत आहे, दिवाळी म्हटलं की आपले जे कोणी नातेवाईक असतात, प्रेमसंबंधी लोक असतात, त्यांना आपण फराळाला बोलवतो, ते आपल्याला फराळाला बोलवतात. एकमेकाच्या घरी फराळाला जायचं, इतकं की फराळं खाऊन खाऊन अक्षरशः कंटाळा येतो. तर मी तुम्हाला असं सांगेल की तुमच्याही प्रत्येकाच्या घरात फराळ बनणार आहे. तुम्ही तुमच्या आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवाराला बोलवणार आहात, परंतु त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये ज्या ताई काम करता त्यांना पण फराळ दिलं पाहिजे. जे दादा आपल्याला रोज दूध देतात त्यांनाही आपण फराळ दिलं पाहिजे. जे कोणी भाऊ मावशी ताई आपल्या घराबाहेरचा कचरा उचलून नेतात त्यांना देखील आपण फराळ दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपण जिथे कुठे राहतो, सोसायटी असेल तिथे सिक्युरिटी गार्ड असतील, ज्यांच्या भरोशावर आपण बिनधास्त झोपतो, त्यांना देखील आपण फराळ दिलं पाहिजे. आणि मला माहिती आहे खूप सगळ्या ताई खूप सगळ्या मैत्रिणी हे सगळं करत असणार आहे, तरी पण सुद्धा मला वाटलं सांगावं म्हणून मी सांगितलं. कधी कोणी गरीब दिसलं रस्त्यावरती, गावाकडे आजच्याही तारखेत येतात मागायला, तर त्यांना आपण फराळ दिलं पाहिजे. ज्याच्याकडे खूप आहे, ज्याला परमेश्वराने खूप दिलं आहे, चांगलीच गोष्ट आहे, पण ज्याच्याकडे नाही आहे, ज्याला नाही भेटत खायला, त्याला जेव्हा हे खायला भेटल त्याचा चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याच्या आत्मा ज्या आपल्याला दुवा देतात ना, त्याचं आपण कशाशीच बरोबरी नाही करू शकत. तर यातल्या खूप गोष्टी तुम्ही करत असणार आहे, पण तरी मला सांगावंसं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्हीसुद्धा आठवणीने दिवाळीचं फराळ गोरगरिबांना थोडं का होईना नक्की द्या. मी पण जे काही करेल मी पण नक्की थोडं का होईना फराळ गोरगरिबांना नक्की देईल.